तर भावांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझे आवडते 5 के ड्रामा, ज्यांची स्टोरी तर एक नंबर आहेच, पण तुम्ही एकदा का बघायला सुरुवात केली तर नेक्स्ट एपिसोड बघण्यासाठी तुमचं मन असं आतुर होऊन जाईल. तुम्ही सिरीज पूर्ण करूनच उठाल. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला जराही वेळ वाया न घालवता. आपला जो पहिला के ड्रामा आहे ना, त्याच्यात स्टोरी दाखवलेली आहे एका शहराची जिथे झॉम्बी व्हायरस पसरलेला आहे. त्याच शहरातील एका हायस्कूलमधील पोरांची स्टोरी आहे, ज्यांना त्यांच्या शाळेतून निघून एका सेफ ठिकाणी जायचे आहे, कारण त्यांची शाळा ही ग्राउंड झिरो झालेली आहे. लवकरच तिथं बॉम्ब टाकण्यात येणार आहे. ते झॉम्बी पासून कशा प्रकारे जीव वाचवतात हे तुम्हाला या के ड्रामामध्ये बघायचे आहे. ड्रामाचे नाव आहे ऑल ऑफ अस आर डेड. झॉम्बी जॉनरामध्ये हा एक नंबरचा शो आहे. 12 एपिसोडचा हा के ड्रामा तुम्हाला नेटफ्लिक्सवर हिंदी व इंग्लिशमध्ये बघायला भेटेल. काय कराल जर तुम्हाला भूतकाळात जाऊन झालेल्या चुका सुधारण्याचा एक चान्स मिळाला तर? तुमचं माहीत नाही, पण असाच एक चान्स मिळाला आहे कांगजीवॉनला, जिने चुकीच्या माणसासोबत लग्न केलं, ज्याने तिला धोका तिच्याच मैत्रिणीसोबत मिळून कांगजीवॉनचा खून केला. आता भूतकाळात जाऊन ती तिचं नशीब बदलण्यात कितपर्यंत यशस्वी होते हे तुम्ही मेरी माय हजबंड या के ड्रामामध्ये बघा. 16 एपिसोड छान अशा हिंदी डबिंग सोबत नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहे. नेक्स्ट ड्रामा खूप फेमस आहे, कदाचित तुम्ही बघितलाय असेल, नाव तर ऐकलंच असेल. हा मी बोलतोय स्क्विड गेम बद्दल. त्याचा आताच सीझन 2 पण आलेला आहे आणि येताच नेटफ्लिक्स ट्रेंडिंगला गेला आहे. स्टोरी बद्दल बोलायचं झालं तर कर्जबाजारी झालेल्या 456 लोकांना काही श्रीमंत लोक पैशाचे लालच देऊन एक गेम खेळायला घेऊन जातात. गेम असतात तर लहान पोरांचे, पण जर का गेम खेळताना चुकले किंवा हारले तर चुकीला माफी नाही. गुलाबी कपड्यात असलेले त्यांचे सोल्जर लगेच गोळी मारून जीव घेतात. आता त्या 456 लोकांमधून किती जण जगतात आणि कोण जिंकतं हे तर तुम्ही या के ड्रामामध्ये बघा. छान अशा हिंदी डबिंग सोबत नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहे. आणि हो, हेडफोन लावून एकटेच बघा. तर भावांनो, आपल्या चौथ्या ड्रामात बेक ह्युनोची स्टोरी दाखवलेली आहे, जो की एका हॉंग हायइन नावाच्या श्रीमंत पोरीसोबत लग्न करून घर जावई झालेला असतो, पण त्याला डायव्होर्स पाहिजे असतो. त्याच वेळेस त्याला एक गोष्ट कळते की हॉंग हायइनला कॅन्सर आहे. आता त्याला डायव्होर्स भेटतो की नाही, हॉंग हायइन जगते का मरते, तुम्ही या के ड्रामामध्ये बघा. शोचं नाव आहे क्वीन ऑफ टीयर्स. मला माहिती आहे स्टोरी ऐकायला थोडी बोर वाटते, पण विश्वास ठेवा, हा ड्रामा खूप एंगेजिंग आहे. 1 बिलियनपेक्षा जास्त लोकांनी हा ड्रामा बघितलेला आहे. नेक्स्ट ड्रामामध्ये शिनहारी नावाची एक फूड रिसर्चर असते, तर ती तिच्या मैत्रिणीच्या जागी ब्लाइंड डेटवर जाते. तिथं गेल्यावर तिला समजतं की तिच्यासोबत ब्लाइंड डेटवर आलेला दुसरा तिसरा कोणी नसून तिचाच बॉस खांगतेमू आहे. आता खांगतेमूला पण हे लग्न करायचं नाही राहत, पण त्याच्या आजोबांच्या सांगण्यावरून तो ह्या ब्लाइंड डेटवर आलेला असतो. तर आता आजोबा सारखे लग्नाचा विषय न काढावा म्हणून तो शिनारीला त्याची गर्लफ्रेंड होण्याचं नाटक करायला सांगतो, पण त्याला हे माहीत नाही की शिनारी त्याच्याच कंपनीत काम करते. आता पुढं काय होतं हे तुम्ही या के ड्रामामध्ये बघा. के ड्रामाचे नाव आहे बिझनेस प्रपोजल. एकदम मस्त असा हा रॉमकॉम के ड्रामा हिंदीमध्ये नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहे. तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड सोबत बघून एन्जॉय करू शकतात जर असेल तर. भावांनो, हेच काही के ड्रामा आहेत जे मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते. यापैकी तुम्ही कोणताही के ड्रामा बघू शकतात, सगळेच बेस्ट आहेत. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.